ज्यांच्या रक्ताच्या प्रत्येक थेंबातून स्वातंत्र्याचा सूर्य उगवला, ज्यांच्या बलिदानामुळे आज तिरंगा अभिमानाने आकाशात फडकवतो, ज्यांनी आपल्या हाताने फासाचा दोर स्वीकारला, ज्यांनी आईपेक्षा आधी भारत मातेला वंदन केले, अशा प्रत्येक थोर स्वातंत्र्यवीराला माझा कोटी कोटी प्रणाम। आदरणीय अध्यक्ष महोदय, प्रमुख पाहुणे, माननीय मुख्याध्यापक, गुरुजन वर्ग आणि प्रिय बंधू, आज मी भाषण करण्यासाठी उभी नाही, तर आज माझे शब्दांत लाखो क्रांतिकारकांचा आवाज बोलणार आहे। आज माझ्या आवाजात भारत मातेचा स्वाभिमान आहे। आज माझ्या प्रत्येक शब्दातून तिरंगाचा अभिमान झळकणार आहे। मित्रांनो, 15 ऑगस्ट हा फक्त दिनदर्शिकेतील एक दिवस नाही, तो आहे गुलामगिरीच्या अंधारातून स्वतंत्राच्या प्रकाशाकडे झालेला प्रवासाचा दिवस। तो आहे प्रत्येक भारतीयाची छाती अभिमानाने ताठ करणारा दिवस। मित्रांनो, आज आपण मुक्त आहोत, आज आपण स्वाभिमानाने जगतो, आज आपण आपल्या राष्ट्रध्वजाला सलाम करतो। पण कधीही स्वतःला विचारले आहे का, हे स्वातंत्र्य आपल्याला सहज मिळाले का? नाही, या मातीत असंख्य वीरांचे रक्त मिसळले आहे, असंख्य मातांनी आपल्या लेकरांना देशासाठी अर्पण केले, असंख्य बहिणींनी आपल्या भावांना तिलक लावून रणांगणात पाठवले, असंख्य वीरांनी हसत हसत बलिदान दिले, आणि म्हणूनच आज आपण अभिमानाने म्हणू शकतो, मी भारतीय आहे आणि हीच माझी सर्वात मोठी ओळख आहे। ज्यांनी हसत हसत प्राणांची आहुती दिली, ज्यांनी हसत हसत प्राणांची आहुती दिली, त्यांच्या बलिदानामुळे स्वतंत्राची पहाट उजळली। इतिहासाची पाने उलटली की एक गोष्ट स्पष्ट दिसते, स्वातंत्र्य कधीही भीक मागून मिळत नाही, ते शौर्य, संघर्ष आणि बलिदानाने जिंकावे लागते। महात्मा गांधींनी सत्य, अहिंसा आणि असहकारच्या मार्गाने संपूर्ण देशाला एकत्र आणले। त्यांनी जगाला दाखवून दिले की सत्य आणि धैर्याच्या बळावर ही महासत्ता नमू शकते। नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी तरुणांना आवाहन केले, तुम मुझे खून दो, मैं तुम्हें आजादी दूंगा। हा आवाज ऐकून असंख्य युवक मातृभूमीसाठी सर्वस्व अर्पण करण्यास तयार झाले। देशासाठी मरणे म्हणजे पराभव नाही, ते अमृतत्वाचा मार्ग आहे। प्रिय मित्रांनो, आज आपण जेव्हा तिरंग्याकडे पाहतो तेव्हा तो केवळ कापडाचा तुकडा दिसत नाही, त्या प्रत्येक रंगामागे एक इतिहास आहे, एक बलिदान आहे, एक जबाबदारी आहे। केशरी रंग आपल्याला शौर्य आणि त्याग शिकवतो, पांढरा रंग सत्य, शांतता आणि प्रामाणिकपणाचा संदेश देतो, हिरवा रंग समृद्धी, विकास आणि आशेचे प्रतीक आहे, आणि अशोक चक्र आपल्याला सांगते, थांबू नका, पुढे चालत राहा, प्रगती करत राहा, कारण जो राष्ट्र थांबतो तो मागे पडतो। एवढे बोलून मी माझे भाषण 2 ओळीवर संपवते। तिरंगा आमचा मान आहे, पराक्रमाचे गान आहे, तिरंगा आमचा मान आहे, पराक्रमाचे गान आहे, भारत मातेची शान आहे, तिरंगा आमचा प्राण आहे। जय हिंद, जय भारत।